सोडून जायची आईची जय यार सुजाता. काय झालं? ते बॉटल फोडलेली होती रे. तू कधी येणार? दिवाळीला येणार. वेदू दादाला फटाके घेऊन ठेव सांग. आणि अजून बंदूक घेऊन ठेवतो. मोठी बंदूक पिंपळेश्वर पाहिजे. हा पिंपळेश्वर घेऊन ठेवतो. मोठी ट्रेन घेऊन ठेवतो. येशील ना तू? ये आणि सांग आम्हाला काय काय पाहिजे. गाडी. हा हा सरकते त्या पायपावरनं सरकत. हो चल बाय बाय. टाटा. फोन करतो. फोन कर. चला. हा हो ही अशी गावची मंडळी असते. एक जर कोण निघाला ना ताईंच्या इथे. अरे इथे छान आहे. मला इथेच आवडतं जास्त करून. आता सर्वांना आवाज देत निघायचं. कॅमेरा चालू आहे. थांब जरा. सर्व गावातले ओळखीचे झालेत ना आता. मला इथे येणं आवडतं म्हणून मी इथे येतो. भले खूप मेहनत असते इथे यायला. नाही त्या खालच्या रोडने आलो आपण. आता आपण इथून हेदवीच्या गणपती मंदिराला जाणार आहे आणि तिथूनच वेळणेश्वर करून मंदिर आहे. मी खूप नाव ऐकलं आहे. तर त्यामुळे तो मंदिर करतच आपण पुढे जायचं आहे. वाजताय 12:30. कारण 4:45 होईपर्यंत आहे ना. वरून त्याच्यामध्ये दहीहंडी होती. तर मग सर्व गोविंदा वगैरे करत आता निघालेलो. तर हळूहळू जायचं. फायनली एवढा रस्ता खराब असून पण पोचलो वेळणेश्वर मंदिरला. टू व्हीलरला पार्किंग कुठे आहे? लावतो बोललो इथंच कुठेतरी. तेच ठेव याच्यावरती. काय त्याच्यामध्ये नेण्यासारखे कपडेच आहेत ना. हा पण तरी सोडून जायची. आईची जय यार सुजाता. काय झालं? ते बॉटल फोडलेली होती रे. थांब तुझ्या घुसेल पायात. मंदिराच्या बाहेर पोहोचलोय. ही आहे आपल्या गाडीची कंडिशन. आणि हा आहे वेळणेश्वर मंदिर.